मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस. आठवड्याची सुरुवात आज दिवसभरातील सर्वात मोठ्या बातमी. आज महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस. आज आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 54 तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार 65 वर्षांचे झाले. दोन्ही नेते कायम राज्याच्या राजकारणात होणाऱ्या जवळपास प्रत्येक चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. दोन्ही नेते आपापल्या युनिक वर्क स्टाईलसाठी ओळखले जातात. दादा आपल्या प्रशासकीय कणखरतेसाठी तर फडणवीस आपल्या वर्कोहोलिक पर्सनॅलिटी आणि राजकीय चातुर्यासाठी. दोन्ही नेत्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा. आता म्हटलं तर दोघेही उपमुख्यमंत्री महत्वाकांक्षी आहेत. दोघांनाही मुख्यमंत्री बनायचे आहे. एकानं मी पुन्हा येईन हे म्हटलेच आहे, तर दुसऱ्यानेही आपली महत्वाकांक्षा लपवलेली नाही. मात्र काही काळासाठी या दोघांनीही मुख्यमंत्री पदाच्या या लालसेपासून टाइम प्लीज घेतली आहे. अगदी कालच देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पुण्याच्या मेळाव्यात मुख्यमंत्री महायुतीचाच असणार असे म्हटले, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे विचारू नका, हा विषय इथेच संपला असेही म्हटले. जिथे अजितदादांनी सुद्धा सर्वांनी मिळून ते ठरवायचे असे म्हटले, पण उत्साही कार्यकर्त्यांसाठी मात्र दिल है तो मानता नहीं. दादांच्या वाढदिवसानिमित्त केकवर तर भावी मुख्यमंत्री लिहिलेच, पण त्याच बरोबर शहरात पोस्टरवरही अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणूनच उल्लेख केला गेलाय. तर तिथे आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदारही मागे नव्हते. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी तर पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री होणार असा पाढा अगदी आजही गिरवला. त्यातच अजित पवारांचं एक वक्तव्य राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं म्हणावं लागेल, ज्यानं महायुतीचं थोडं टेन्शन आणि कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढू शकतो. आधी ते वक्तव्य पाहूयात, मग विश्लेषण. मला एक गोष्ट सांगायची, लोकसभा आणि विधानसभा ह्या आपण महायुतीमध्ये लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपापल्या पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामुळं महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या वॉर्डात, आपापल्या प्रभागात, आपापल्या गटात, आपल्या गणात काम व्यवस्थितपणे करा. लोकसभेला एकत्र, विधानसभेलाही एकत्र, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर. यावर सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित होती ती भाजपची. त्यामुळेच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत अगदी थोड्या वेळात असणार आहेत. त्यांच्याशी ह्यावर चर्चा करणार आहोतच. मात्र त्याआधी पाहुयात अजित पवारांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर आम्ही विचारलेला आजचा प्रश्न, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न सांगते, अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकटे लढणार. या रणनीतीचा राष्ट्रवादीला फायदा होईल की फटका बसेल? काय होईल, फायदा होईल की फटका बसेल हे आपल्याला सांगायचं होतं. दादांच्या वक्तव्यावर चर्चा करणार आहोतच, मात्र त्याआधी व्हिडिओ ऑफ द डे पाहूयात. या होत्या पारनेरच्या दौऱ्यावर अजित पवारांना मिळालेल्या छोट्या मित्रांच्या शुभेच्छा, ज्या दिवसभर ट्रेंडिंग होत्या. पण प्रतिक्रिया आल्या त्या देवेंद्र फडणवीसांच्या काल पुण्यात पार पडलेल्या भाजपच्या मेळाव्यात केलेल्या भाषणावर. महाविकास आघाडी विरोधात मोर्चा उघडत लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी पसरवलेला फेक नॅरेटिव्हचा फटका बसला
असं मान्य करत फडणवीसांनी फेक नॅरेटिव्हला सडेतोड प्रत्युत्तर द्या, विरोधकांना ठोकून काढा असं म्हटलं. आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी हे भाष्य महत्त्वाचं होतं. यावेळी फडणवीसांनी तुफान राजकीय फटकेबाजी करत पुन्हा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास देखील व्यक्त केला. तर फडणवीसांच्या याच ठोकून काढा वक्तव्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी जोरदार आक्षेप घेतलाय. गृहमंत्री गुंडांची भाषा बोलत असल्याची टीका राऊतांनी केली आहे. पाहुयात. ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. म्हणजे असं काही बोलतात की 4 दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. तेवढं सोडून करा, बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा. देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते गृहमंत्री, की महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा? एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय गृहमंत्री. म्हणजे इतका पराभव तुमचा आरपार गेलाय. देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या नागपुरात. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि भाषा करून दाखवावी ठोकशाहीची. मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखव. केवळ भाजप आणि ठाकरे पक्षातच आरोप प्रत्यारोपांची टोप धडाडते असं नाही, तर कालच्या भाजप मेळाव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी पवार पक्षामध्येही जोरदार टोलवाटोलवी सुरू आहे. निमित्त गृहमंत्री अमित शहांचा शरद पवारांवरचा निशाणा. भाजपच्या पुण्यातील बालेवाडीच्या कार्यक्रमात बोलताना अमित शहांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. मराठा आरक्षणावरून पवारांना टार्गेट करताना शहांनी शरद पवारांचे सरकार आले की मराठा आरक्षण जाते असा टोला तर लगावला. शिवाय शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. अमित शहांच्या टीकेला खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिले. मोदी सरकारच्या काळात पवारांना दिलेल्या पद्मविभूषण पुरस्काराचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंनी भाजपलाच उलट सवाल केला. पाहुयात. भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है. इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं. आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है. मैं डंके की चोट पर कहकर जाता. मोदी सरकार होतं, त्याच मोदी सरकारने आदरणीय पवार साहेबांना 60 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची उत्तम सेवा केल्याबद्दल पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. पण कदाचित अमित शहाजींना त्याचा विसर पडला असेल. जेव्हा जेव्हा अमित शहाजी किंवा त्यांचं सिनियर लीडरशिप किंवा महाराष्ट्रातली त्यांची लीडरशिप ही जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप करते, तेव्हा 90% लोक ज्यांच्यावर ते आरोप करतात ते भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष, मंत्री, मुख्यमंत्री किंवा सहकारी होतात. भाजपकडून शरद पवारांमुळे मराठा आरक्षण गायब झालं असा आरोप कालपासून होत असताना त्यातच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर कात्रीत पकडायला भाजपनं एक सवाल केलाय. तुम्ही मराठा आरक्षण ओबीसीतून दिले पाहिजे या भूमिकेशी सहमत आहात का? उत्तर द्या. ते उत्तर तर आले नाहीये. पण आज दुपारी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. भेटीचे कारण मराठा आरक्षण सांगितल्या गेले. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षण प्रश्नी 15 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय, ज्यात मुख्यमंत्र्यांनी पवारांना मराठा आरक्षण प्रश्नी सरकारनं आतापर्यंत काय प्रयत्न केले याबाबत माहिती दिली. तर शरद पवारांनी मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना सरकारनं नक्की काय आश्वासन दिले
ही माहिती नाही अशी भूमिका मांडल्याचंही कळते. विचारल्या जाणारा सवाल आणि ही भेट यातील राजकारण समजणे फारसे कठीण नाही. आता वेळ झाली आहे महायुतीत असलेल्या अजित पवारांनी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या निर्णयाबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळण्याची. त्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकटे लढणार या रणनीतीचा राष्ट्रवादीला फायदा होईल की फटका बसेल? काय आहेत सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूयात. एक्सवरून शिवप्रसाद पवार: दादाचं राजकारण संपलं आता. दादांनी महायुतीमध्ये राहून काम करावं, नाहीतर दुसरा पर्याय काकांकडे जावे. एक्सवरूनच आदित्य गायकवाड: विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी वक्तव्य केले असावे. युट्यूबवरून वसंत पोखरकर: दादा एकटे लढले काय आणि युतीबरोबर लढले काय? दणका तर बसणारच आहे. फेसबुकवरून विश्वतेज जाधव: अजित पवारांनी स्वगृही परतावे तरच दादांना फायदा होईल. इंस्टाग्रामवरून सोमनाथ माळी: आता एकतर महायुतीत राहावे, नाहीतर सरळ काकांच्या पायावर मस्तक ठेवावे. महायुतीत असलेल्या अजित पवारांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका. विरोधकांच्या फेक नॅरेटिव्ह विरोधात आक्रमक झालेलं भाजप. विधानसभा निवडणुकीची एकंदरीतच तयारी यासह सर्व विषयांवर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत भाजपा नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. सुधीर भाऊ, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. काल भाजपचा जे अधिवेशन झालं, जो मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये एकंदरीतच सगळं आक्रमक भाषणं झाली, स्फोटक भाषणं झाली. काय सांगाल? आता भाजप आपले जे काही चुका होत्या गेल्या काही काळाच्या त्या फेस करायला कुठंतरी तयार झालंय असं म्हणायला पाहिजे का? नाही, मला व्यक्तिगत रीतीने सरिताताई असं वाटतं की अगं स्फोटक हा शब्द वापरणे योग्य नाही. स्फोटक याचा अर्थ ज्याच्यामध्ये सत्याचा अंश कमी आहे पण सनसनाटी आहे तो स्फोटक. सत्यता सांगितली. दुधाच्या संदर्भातला निर्णय शरद पवार साहेब हे कृषी मंत्री असताना घेतला आणि आज शरद पवार साहेब म्हणतात की दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. म्हणजे निर्णय तुम्ही घ्यायचा आणि सत्तांध होऊन खुर्चीसाठी आता स्वतःच घेतलेला निर्णय हा विसरायचा. अशी विस्मरण शक्ती ही राजकीय पक्षाचा नेता म्हणून हे तर अयोग्य आहे. दुसरा विषय, औरंगजेब फॅन क्लब. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आपल्याला आठवत असेल की रस्त्यावर एक विशिष्ट धर्माचे लोक रस्त्यावर नमाज पडतात म्हणून त्यांनी महाआरती सुरू केली. आणि आता मुंबईचे रस्ते कोणी अडवत नाही, थांबवत नाही, रस्त्यामध्ये काय ट्रॅफिक अडत नाही, कारण तुमचा धार्मिक भाव आहे. हा धार्मिक भाव तुम्ही तुमच्या मंदिर मस्जिद चर्चा पुरतं मर्यादित करा. आता मंदिर मस्जिद चर्च पुरतं मर्यादित योग्य आहे, हा धार्मिक अधिकार आहे. पण रस्त्यावर हा अधिकार नाही. हे कोण म्हणाले? स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आज त्यांच्याच पक्षाचे खासदार मागणी करताय की त्यांना नमाज पढायला जागा उपलब्ध करून द्या किंवा तुम्ही FSI वाढवून द्या. तुम्ही आपला विचार संपवून टाकला. आणि अशा प्रसंगात सत्य सांगणं हे कर्तव्य होतं आणि ते अमितबाईंनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं की औरंगजेब फॅन क्लब. आणि तुम्ही बघितलं असेल ना, वाघ नखाच्या संदर्भामध्ये कोणी विरोधात्मक भूमिका घेतली? छत्रपती उदयनराजे भोसले जे वारसदार आहे ते नाही, पण ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता उपभोगली
ते वाघ नकाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत होते आणि तेही खोटं आहे. म्हणाले इतके कोटी खर्च झाले. शेवटी मग सांगावं लागलं, अरे तुम्ही 7 दिवस दौऱ्यावर गेले तर 4,52,00,000 खर्च केले. मी फक्त वाघ नकासाठी 4 लक्ष खर्च केले, 4,11,000. हा जो भाव का आला यांच्यामध्ये? कारण औरंगजेब फॅन क्लबचे आता मतासाठी हे सदस्य झाले आणि आता ते अभिमानाने हिरव्या रंगाचा बोर्ड लावतात आणि हिरव्या रंगाच्या बोर्डावर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेची प्रतिमा. किती आश्चर्यजनक आहे. आणि म्हणून जे खरं सांगितलं त्याच्यावर आक्षेप असण्याचं कारण हा राग आगा, ज्याला आपण मिरची झोंबली म्हणतो. हा, मग त्यांनी काही लोकांनी त्यांच्या अशी काही आग लागली, हा, मग ते मुद्दाम एखादं उदाहरण देऊन ते त्यांना असं वाटतंय की आम्हाला हे उदाहरण दिलं म्हणजे आम्हाला तिकडे तुष्टीकरण अनुनय करण्याचं लायसन्स मिळून जातं. आता हा चुकीचा समज आहे. सुधीर भाऊ, खरं तर मी मेळाव्याबाबत प्रश्न विचारला होता. परत एकदा तुम्हाला मेळाव्याकडे घेऊन जाते. कालच्या मेळाव्यामध्ये कुठेतरी हे मान्य केल्याचं दिसलं की जो कार्यकर्ता आहे भाजपचा तो त्याला मेकॅनिकल करून टाकण्यात आलं, त्याचा उत्स्फूर्तपणा काढून टाकण्यात आला आणि त्या कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय झाला, याला सुद्धा वाच्यता काल झाली. नाही, कार्यकर्त्याचा तर सन्मानच केला पाहिजे. कार्यकर्ता या पक्षाचा आत्मा आहे. जर पक्ष शरीर असेल तर नेता चेहरा आहे, पण खरं सांगतो कार्यकर्ता आत्मा आहे. कार्यकर्त्या विना कोणताही पक्ष हा कधीच विजय होऊ शकत नाही. आणि विशेष करून म्हणूनच भारतीय जनता पार्टी यांचं केंद्रबिंदू किंवा नेहमीच या संदर्भात लक्ष हे नेहमी कार्यकर्ता राहिला आहे. कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग घेणे, कार्यकर्त्यांशी संवाद करणे, हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही थोडे बेसावध राहिलो, हे मान्यच केलं पाहिजे. त्यांनी जो खोटा नरेटिव्ह सेट केला, आमचा समज असा झाला की खोटा नरेटिव्ह आहे, कोण विश्वास ठेवणार आहे. पण इथं मात्र आम्ही चुकलो की जोसेफ गोबेल्सनी जे पुस्तकात लिहिलं होतं आपल्या आत्मचरित्रात की 3दा खोटं बोललं तर 4थ्यांदा ते खरं मानलं जातं. आम्हाला वाटलं की जोसेफ गोबेल्सची ही शिकवणूक फक्त जर्मनपुरती मर्यादित असेल, पण ती जर्मनपुरती मर्यादित नाही, त्या जागतिक स्तरावर सुद्धा आता अधोरेखांकित केलं गेलं. आरक्षण हटवणार, संविधान बदलणार. खरं तर हे संविधानावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. सुधीर भाऊ, कालच्या मेळाव्यामध्ये जर बघितलं तर सगळा रोख जो होता, सगळा निशाणा जो होता तो शरद पवारांवर होता आणि बरीच टीका त्यांना अगदी भ्रष्टाचाराचे सरदार हे अमित शहा म्हणत आलेत, कालही म्हटलं. फडणवीसांनी सुद्धा जोरदार टीका त्यांच्यावर केली. मात्र याला प्रत्युत्तर देताना आज सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की असं जर आहे तर आपल्याच सरकारनं त्यांना पद्मविभूषण का दिलं. याचा अर्थ पद्मभूषण दिलं किंवा काही असे ठाणेदार आहे की ज्यांनी एखादं उत्तम काम केल्यावर त्यांना आपण पुरस्कार देतो आणि त्याच्यानंतर अँटी करप्शनमध्ये तो ठाणेदार पकडला जातो. याचा अर्थ जो पुरस्कार दिला जातो ते एखाद्या विषयामध्ये उत्तम काम केलं म्हणून तो पुरस्कार असतो. याचा अर्थ तो लायसन्स नाही आहे. ते पद्मभूषण पद्मविभूषण आपल्याला माहिती आहे की हा पुरस्कार एका विशिष्ट त्या क्षेत्रामधल्या कार्यासाठी दिला जातो. आता नाही, त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये काही रिसर्चच्या संदर्भामध्ये जे काही काम केलं त्या संदर्भात दिलं गेलं. पण जे राजकारणामध्ये ज्या पद्धतीने आग लावण्याचं राजकारण त्यांचं आहे, जाती जातीमध्ये भेद करण्याचं राजकारण आहे, हा अलग भाग झालाय.
पण खरंच आज अनेक वेळेला त्यांच्यावर कृषी खात्यात त्यांच्या कामगिरीबद्दल सुद्धा आपल्याकडनं टीका होते. त्यामुळे जर एकंदरीत बघितलं तर त्यावेळच्या राजकारणासाठी भाजपला सुद्धा त्यांना पद्मविभूषण देणं हे साधक बाधक होतं, म्हणून पद्मविभूषण दिलं का? असं आहे की एखाद्या गोष्टीबद्दल कौतुक केलं असेल म्हणून सर्वच गोष्टीचं कौतुक आहे असं समजून त्या ठिकाणी जर तुम्ही वाईट वागलात तर त्याच्यावर ही जबाबदारी एक पक्ष म्हणून जनतेच्या वतीने आमची आहे की तुम्ही दुधाचे भावाच्या संदर्भात सांगितलं की इम्पोर्ट करताय दूध पावडर. मग खोटं बोलण्याची हद्द आहे की नाही? तुम्ही का भूमिका मांडत नाही? देवेंद्रजी काय म्हणाले, अरे तुम्ही इतके मोठे नेते आहात तर तुम्ही भूमिका मांडा ना, की जरांगेजींची जी भूमिका आहे त्याच्याशी मी सहमत आहे, ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण देणं. तुम्ही तर मांडत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की या भूमिकेच्या माध्यमातून अशा वातावरणामध्ये 2-4 10 जागा आपल्या जास्त येऊ शकतात. महाराष्ट्रात जाती जातीमध्ये द्वेष निर्माण झाला तरी चालेल, आम्हाला फक्त सत्ताच हवी आहे. राज्याची प्रगती, राज्याची स्थिरता, राज्यामध्ये असणारं राजकारण हे विकासाचं व्हावं, उन्नतीचं व्हावं, प्रगतीचं व्हावं. गरीबों के सम्मान में, किसानों के सम्मान में, बहनों के सम्मान में राज्य सरकारने काम करावं, हे तुमची भावनाच नाही आहे. आणि म्हणून मग तुम्ही या बाबतीमध्ये भूमिका का स्पष्ट करत नाही? तुम्ही त्या दिवशी सर्वपक्षीय बैठक होती, तुम्ही सांगता बहिष्कार टाका, पण महायुतीचे नेते मोठ्या मनाचे आहे. त्यांनी छोटं मोठं असा विचार नाही केला. छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता. माननीय छगन भुजबळ साहेब मुद्दाम 1.5 तास तिथे गेले, पक्षाचा विचार केला नाही. आपल्याबद्दल टीव्ही चॅनलमध्ये गैरसमज होईल याचा विचार केला नाही. आपलं राजकारण शंकास्पद होईल हाही विचार केला नाही. विचार केला छगन भुजबळ साहेबांनी महाराष्ट्राचा, की पवार साहेबांशी आपले संबंध होते, जुने संबंध आहे, त्यांना जाऊन विनंती करावी, आग्रह करावा की तुम्ही हा आगीचा खेळ बंद करा, तुम्ही भूमिका स्पष्ट करा. सुधीर भाऊ, एकंदरीत सातत्यानं आता भाजप एक प्रश्न विचारतो आहे शरद पवारांनाच नाही तर उद्धव ठाकरेंना सुद्धा, काँग्रेसला सुद्धा, की मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावं ही जी जरांगेंची मागणी आहे त्याला ते सहमत आहे का? खरं तर होय किंवा नाही असंच याचं उत्तर आहे जे अजून आलेलं नाहीये. मात्र आज हा प्रश्न आपण विचारत असताना त्याच पार्श्वभूमीवर पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आज गेले होते आणि त्यांनी म्हटलं की सरकारनं काय आश्वासन नक्की दिलंय लक्ष्मण हाकेंना, मनोज जरांगेंना हे त्यांना माहिती नाही. आश्वासन दिली माहीत नाही. आता हे आश्चर्यजनक नाही आहेत को? इतकेदा चॅनलवरून जेव्हा देवेंद्रजींना प्रश्न विचारला गेला, मान्य एकनाथ शिंदेजींना प्रश्न विचारला गेला, इतक्या जाहीरपणे सांगितलं आणि असा काही आभास करताय की आम्हाला काहीच माहीत नाही. भूमिका स्पष्ट सांगितली आहे सरकारच्या वतीने की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न गावता मराठा समाजातील बंधू भगिनींना आरक्षण देण्यासाठी सरकार तत्पर आहे, तयार आहे. आणि काय आश्वासन दिली असं कारण सांगायची? तुमच्या मनात स्पष्टता नसावी किंवा तुम्हाला याचं राजकारण करायचं आहे? विधानसभेत स्पष्टता दिली आहे. हा आश्चर्य. तुमच्या चॅनलवर सुद्धा रेकॉर्ड आहे देवेंद्रजी पासून सर्वांचे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न गावता आपल्याला आरक्षण द्यायचं आहे. कदाचित हा प्रश्न तुम्हीही कधी विचारला असेल, एवढी स्पष्टता आहे. बरं, तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला राज्याची चिंता आहे ना, राज्यांनी तुम्हाला भरभरून दिलाय. तुम्ही सांगा ना काय तोडगा आहे, तुमची भूमिका काय? तुम्ही सांगा की सरकारने हे केलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांकडे जातो आणि सांगतो की दोन्हीही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी 4दा मी मुख्यमंत्री होतो, या अनुभवातून मी काहीतरी एक तोडगा देईल. तुमच्याकडे तोडगा आहे ना, मग सांगा ना आम्ही हा तोडगा देतो म्हणून. अरे जेव्हा मला आठवतं की 2 वर्ष 8 महिने उद्धवजींचं सरकार असताना सभागृहात देवेंद्रजींनी तोडगा दिला होता, जेव्हा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हा विषय आला, तेव्हा मध्य प्रदेशचे काही पॅटर्न सांगितले.
तुम्ही आरक्षण टिकवलं नाही. हायकोर्टामध्ये आमचं सरकार होतं, जिंकलं. तुमच्या नेतृत्वामध्ये कधी तुम्ही वकील देत नाही. माझ्याकडे आत्ताही लेखी कागद आहे, आत्ता ही गव्हर्नमेंटचा, त्या सरकारचा. वकील उभे राहायला तयार नाही, त्यांची फी देत नाही हे लोक. आत्ता ही कागद आहे, जेव्हाही हवा तेव्हा मी कागद देतो. हे काय सुरू आहे? सुधीर भाऊ, आपले खूप खूप धन्यवाद. बरीच प्रश्न खरं तर आहेत, मात्र पुढच्या एपिसोड्समध्ये सुद्धा ती आपल्याकडनं घेऊया. तुर्तास आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या घरी नुकतेच पोहोचले. तिथे भाजपाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत. शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या भेटीवर नक्कीच तिथे सुद्धा बातचीत होईल. आता वळूया खरं तर अजित पवारांच्या प्रश्नाकडे. तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा. अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकटे लढणार, या रणनीतीचा राष्ट्रवादीला फायदा होईल की फटका बसेल? एकूण 66,000 मतं युट्यूबवर. 26% म्हणणं आहे फायदा होईल, 74% म्हणणं आहे फटका बसेल. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 55% म्हणणं आहे फायदा होईल, 45% म्हणणं आहे फटका बसेल. फेसबुकची मतं. %21 म्हटलंय फायदा होईल, 79% फटका बसेल. बघूया एक्सचा कौल. 41% फायदा होईल, 59% फटका बसेल असं म्हटलंय. लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस थोडेसे बॅकफुटवर गेल्याचं दिसत होतं. मात्र काल थेट अमित शहांच्या समोरचा त्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला आणि त्यातच अनेक राजकीय अन्वयार्थ दडले. पण आश्चर्य वाटले ते संघटनेच्या आतील अनेक बाबींबद्दल ते खुलून बोलले त्याचे. हे त्यांच्या नेहमीच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.